आपल्या आजूबाजूला अनेक जण असतात जे कोणाला ना कोणाला फॉलो करत असतात। अभिनेता, अभिनेत्री, कोच, बॉस किंवा अनेक जण असतात ज्यांना बघून आपण पुढे जात असतो। परंतु हे करत असताना जर त्याचा त्रास व्हायला लागला तर आणि कोणाला जबरदस्तीने करायला लावत असाल तर साहजिकच त्याचा त्रास होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते। अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली। पतीला चक्क आपली पत्नी बॉलिवूड सेलिब्रिटी सारखी दिसावी म्हणून बायकोला 3-3 तास जिम मध्ये एक्सरसाइज करायला लावणाऱ्या नवऱ्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत। त्याला आपल्या बायकोची शरीरयष्टी नोरा फतेही या अभिनेत्रीसारखी हवी होती। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत सविस्तर। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारी, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। बॉलिवूड मधील अभिनेत्रींच्या सौंदर्याला लाखो तरुण भाळतात। व्यायाम, योगा, आहाराच्या जोरावर अभिनेत्रींनी आकर्षक शरीरयष्टी कमावलेली असते। याच कारणांमुळे अनेक तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात। दरम्यान अशाच एका अभिनेत्रीच्या फाजील मोहाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे। उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला नोरा फतेही सारखी शरीरयष्टी बनवण्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्याला नोरा फतेही या अभिनेत्रीची शरीरयष्टी खूप आवडायची। आपली बायको ही अशीच शरीरयष्टीची असावी असे त्याला नेहमी वाटायचे। त्यासाठी तो तिला सलग 3-3 तास जिम मध्ये व्यायाम करायला भाग पाडायचा। पीडित महिलेचा पती हा शारीरिक शिक्षण देणारा शिक्षक आहे। या महिलेची उंची आणि सौंदर्य एका सामान्य महिलेप्रमाणे आहे, पण ही बाब मात्र तिच्या पतीला आवडली नाही। याच कारणामुळे पती पीडित महिलेला सतत त्रास द्यायचा, टोमणे मारायचा, तसेच मी चुकीच्या मुलीसोबत लग्न केले आहे असे म्हणून पीडित महिलेला त्रास द्यायचा। तुझ्याशी लग्न करून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, मला नोरा फतेही सारखी चांगली सुंदर मुलगी मिळाली असती असे आरोपी पती त्याच्या पत्नीला सतत टोमणे मारत म्हणायचा। मला तुझी फिगर नोरा फतेही सारखी हवी आहे असे म्हणत तिच्यावर दबाव टाकायचा। विशेष म्हणजे पीडित महिलेने एखाद्या दिवशी कमी व्यायाम केला तर तिला त्या दिवशी जेवणही द्यायचा नाही। धक्कादायक बाब म्हणजे या काळात नवऱ्याने बायकोला गर्भपात करायलाही भाग पाडलं। सुरुवातीला नवऱ्याचा त्रास बायकोने सहन केला, पण त्रास असह्य झाल्यानंतर अखेर वैतागलेल्या बायकोने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली। उत्तर प्रदेश गाझियाबाद मधील मुरादनगर येथे राहणाऱ्या तरुणीचं याच वर्षी मार्च महिन्यात मेरठ येथे राहणाऱ्या एका शिक्षकासोबत लग्न झालं होतं। लग्नामध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी 24 लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार, रोख रक्कम आणि दागिने दिले होते। या लग्नात पीडितेच्या वडिलांना 75 लाख रुपये खर्च आला होता। लग्नात इतका खर्च करून सुद्धा शिक्षक नवऱ्याने पीडितेला त्रास दिला। महिलेच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी पीडितेचा नवरा एका मुलीशी चॅट देखील करत होता। त्याबद्दल विचारलं असता त्याने थेट मारहाण करायला सुरुवात केली। दरम्यान पीडितेने सासऱ्यांवरही आरोप केले आहेत। पीडितेचे म्हणणं आहे की तिचे सासू सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र कुठेच जाऊ द्यायचे नाही। घरातल्या कामांवरून तिची सासू तिला विनाकारण त्रास द्यायची। एकदा रात्री तिचा नवरा आला आणि खोलीत मच्छरदाणी सापडली नाही तेव्हा तो रागावला आणि तिच्या पतीने तिला मारहाण केली। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अभिनेत्रीप्रमाणे शरीरयष्टी हवी या मोहापायी आरोपी पतीने आपल्या पत्नीला त्रास दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ॲप आणि YouTube पेजला फॉलो करा। धन्यवाद।